पुणे सातारा महामार्गावर वाहन चालकांना दिले जात आहेत वाहतूक नियमांचे धडे। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महामार्ग पोलिसांकडून जनजागृती। करमाळा तालुक्यातील घोटीतल्या जिल्हा परिषद शाळेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक प्रोत्साहनपर सन्मान योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर। शाळा व्यवस्थापन समितीकडून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर। सोलापुरातल्या करमाळा तालुक्यातल्या केम ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सागर कुरडेंची बिनविरोध निवड। कुरडे हे श्री उत्तरेश्वर पॅनलकडून होते निवडणूक रिंगणात। भोर तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कवी संमेलनाचं आयोजन। विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी संमेलनाचं आयोजन। नंदुरबारमधील अक्कलकुव्यातून पुणे जाण्यासाठी बससेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद करण्यात आली होती सेवा। धुळ्याच्या बाळापूरमधील जिल्हा परिषद शाळेत आनंदमेळा उत्साहात संपन्न। विद्यार्थ्यांचं व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी निर्णय। मकर संक्रांत निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात ऑनलाईनसह व्हीआयपी दर्शन बंद। आजपासून पुढचे 5 दिवस व्हीआयपी दर्शन बंद। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समितीचा निर्णय। नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाचं क्षेत्र 25% वाढलं। पेरणी क्षेत्र वाढल्यानं खतांच्या मागणीत वाढ। खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची दुकानांवर गर्दी।